हळूहळू खुंगशील आणि एक दिवस मरून जाशील. वेदा, वेदा, वेदा उठ. वेदा, मीरा. वेदा, वेदा काय झालं? माझ्याकडे बघ एकदा. वेदा, काय केलं तू? माझ्या मुलीला काय केलं तू? बोल बोल. वेदा, वेदा, वेदा उठ ना. वेदा, काय झालंय? वेदा, अथर्व, मला नाही माहिती. मी गच्चीत होते. खाली आले तेव्हा खोलीचं दार उघडं होतं म्हणून मी आत आले तरी फरशीवर पडत होते आणि जोर जोरात ओरडत होती. माहिती नाही काय झालं हिला. वेदा, डॉक्टर काय म्हणाले माहितीये? इतक्या लहान मुलीचं बीपी असं अचानक शूट होऊच शकत नाही. डॉक्टरांनाही कळत नाहीये की वेदाला काय झालंय. असं असं कसं कळत नाहीये त्यांना? सगळ्या टेस्ट केल्या आहेत ना? सगळ्या टेस्ट केल्यात ताई, पण काहीच निदान होत नाहीये. काय म्हणायचंय तुला नक्की? जेव्हा डॉक्टरांनाही काही गोष्टी कळत नाही तेव्हा कोणालाही कळेल. हा प्रकार वेगळा आहे. या सगळ्या मागे तुझी सासू आहे. तुझं कसं झालंय माहितीये मीरा? पायाला ठेच जरी लागली ना तरी तू त्यांचंच नाव घेशील. मी उगाच बोलत नाहीये ताई. आम्ही दोघं जेव्हा रूम मधून बाहेर गेलो तेव्हा वेदा नॉर्मल होती, पण जेव्हा मी परत आले तेव्हा वेदा खाली पडली होती, तडफडत होती, तिला खूप त्रास होत होता आणि तेव्हा ती बाई तिथेच होती. हो, पण त्यांनी सांगितलं होतं ना वेदाला आधीच त्रास होत होता म्हणून. काल रात्री आग का लागली आणि आग लागली तेव्हा आईसाहेब तिथे नव्हत्या. खोलीत वेदा एकटी असताना आईसाहेब तिथे का गेल्या? राहू देत आहे. तू काही बोलू नकोस आणि काही करूही नको. जे करायचंय ते आता मी करेन. वेदाला हात लावायचा नाही. मीरा, का नाही हात लावायचा? डॉक्टरांनीच सांगितलंय ना. वेदाला आणि वेदाच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींना हात लावताना एकदा हात धुवून घ्या म्हणून. म्हणून मी म्हणाले. आई, हायजीनचा प्रश्न आहे. हात होतेस प्लीज. हो 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 अथर्व, आलेच. वेदा, मला थोडस आठवायचा प्रयत्न कर ना. आम्ही दोघं पण इथून काल रात्री निघून गेल्यावर काय झालं वेदा?
वेदा आई मला भीती वाटते. आई ते काय होतं? ती कुठली जागा होती? वेदा, कोणती जागा, कसली जागा, तू नेमकं काय बघितलंस? राहू दे वेदा हं? आता नको तो विषय. सत्य काय आहे ते समोर येईलच. वेदा, ती जागा तुझ्या आजीचं गाव आहे बाळा, आणि तुला कायमच आजीच्या गावाला यायचंय.